బేలా మండలం మాంగ్రుడు గ్రామంలో నూతనంగా నిర్మించిన హనుమాన్ మందిర్ ప్రారంభోత్సవానికి విచ్చేయనున్న రాష్ట్ర అటవీ పర్యావరణ బీసీ సంక్షేమ శాఖ మంత్రి వర్యులు జోగురామన్న గారికి స్వాగతం సుస్వాగతం. ఆహ్వానించువారు మంగేష్ ఠాక్రే ఆలయ కమిటీ చైర్మన్ మరియు సమస్త మాంగ్రుడు గ్రామ ప్రజలు. गंगा नदी के समीप आते हैं आणि गंगा नदीच्या तीरावर भगवंत आले असताना या गंगा नदीच्या त्यावर अनेक नावा सजून गेलेल्या होत्या, पण त्यामध्ये असा हा एक गरीब नावे ज्याचं नाव काय होतं, केवट. उसके नाम में भी बहुत करुणता थी, विशालता थी, सात्विकता थी, ऐसा केवट. जबकि भगवान ने अपने भक्त को पहिली बार माना, पहिल्या वेळेस भगवंतानी आपल्या भक्ताला मागणी केली. कशाची मागणी केली हो? तरी गंगा नदी पार करायची होती आणि म्हणून भगवान म्हणतात की या ठिकाणी तर आपण आलो, पण पुढे कसं जायचं? आज 14 वर्षाचा वनवास कई माँ ने भगवान को दिया, जबकि भगवान के पास कुछ भी नहीं था, खाली हाथ थे. और राजवस्त्र छोड़कर वलकल पहने आज भगवान ने आज राजवस्त्राचा त्याग केला आणि राजवस्त्राचा त्याग करून भगवंत 14 वर्षाच्या वनाला निघाले. आपल्या भक्ताकडे भगवंत मागतात तेही ही गंगा नदी. तो भगवान बोले हाँ, तो बोले पहले क्या करना पड़ेगा? शरण प्रक्षालन करने पड़ेंगे, शरण धोने पड़ेंगे, नहीं तो आपने चरण स्पर्श किया इसको शिया और शिया से एक स्त्री उत्पन्न हुई. अहिल्या शिया स्पर्शता मुक्त झाली. त्या शिळेमधून दगडामधून अहिल्या माता प्रकट होते. तर तुम्ही जर माझ्या नावेला स्पर्श केला, जबकि आपने हमारे इस नाव को चरण स्पर्श किया, तो ये भी एक स्त्री बन जाएगी. और इसलिए भगवान के चरण प्रक्षालन किए, केवट नहीं. जबकि भगवान के चरण प्रक्षालन किए तभी केवट तो भक्त था, और भक्त होने के कारण और केवट तो कारण कित्येक वर्षापासून एक भक्त भगवंताच्या अपेक्षेमध्ये असतो आणि ही अपेक्षा आज केवटाची होती की भगवंत गंगा नदीच्या तीरावर येऊन पोहोचलेले आहेत. मग आपण भगवंताला आज सोडायचं नाही, तसं भगवंत मिळणार नाही. म्हणून भगवंताचे शरण धुणार. पण काय करायचं? भगवंत सर्वणाला निघाले आहेत. पात्रामध्ये चरण धुणं हे पाप आहे. म्हणून घरी जातात, लाकडाचं पात्र आणतात आणि या लाकडाच्या पात्रामध्ये भगवंताचे चरण धुतात. चरण धुत असताना भगवंतांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. आपले दोन्ही हात वेळेस आज भगवंतांनी पडू नये. केवळ म्हणतो भगवंताला, भगवान आप गिर जाएंगे तो फिर क्या करेंगे? तो आपके दोनों भी हाथ हमारे सर पे रखो, हमारे सर पे रखो. भगवंतानी दोन्ही हात केवटाच्या डोक्यावर ठेवले आणि जशी ही केवटाच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवतात आहे त्याच वेळेस
सुखाची वृष्टी करतात. अशा प्रकारे धन्य आहे तो केवट की आज भगवंत त्या केवटाच्या नावेमध्ये बसतात. अतिशय आनंदाचा क्षण भगवंत त्या नावेमध्ये बसतात आणि अशी ही गंगा नदी पार करायला केवट निघतो. रामचंद्र की प्रभु 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 रामचंद्र की अशा प्रकारे गंगा नदीमध्ये केवळ आपली नाव फिरवत असतो. लक्ष्मणजीचा क्रोध वाढतो आणि त्या ठिकाणी शेवटी लखनजी म्हणतात केवटाला की त्या गंगा नदीमध्ये साप फिरवतो आहे, आम्हाला त्या तीरावर सोडून देऊ. त्यावेळेस केवळ त्याला वाटतं की तसे तर भगवंत आपल्या नावेमध्ये बसणार नाही. आज मोठा सुंदर हा योग आलेला आहे. म्हणून या ठिकाणी त्या गंगा नदीच्या तीरावर सुंदर सोडून देतात आणि तिथेच आज सीतामाई सुंदर एक शिवलिंग तयार करते आणि त्याचं सुंदर पूजन करते. बोलिए आदि शक्ति जगत जननी सीता मैया की जय.
अशा प्रकारे गंगा नदी पुढे प्रस्थान करतात. इथूनच पुढे एक एक प्रसंग या श्री रामचरित मानसामध्ये आलेला आहे. आज 14 वर्षाच्या वनवासामध्ये अनेक प्रसंग येतात आणि पुढे सीतामाईचं अपहरण करते आहे आणि शेवटी रावणाने अपहरण केला. अशा या ऋष्मुख पर्वतावर येऊन शबरी मातेने तर उपदेश केला आणि आज अतिशय आनंदाचा क्षण शबरीच्या जीवनातला तिचा आज शबरीला भगवंत आज श्रवण अशी नवविधा भक्ती सांगते. श्रवण कीर्तन स्मरण अर्चन वंदन दासभक्त महात्म निवेदन अशी 9 प्रकारची भक्ती सांगते शबरीला. आणखी ही तू अशी भक्ती केली तर खरोखर एक